नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक बाबत एक अपडेट आहे की जी कोर्टामध्ये आपली सुनावणी चालू होती पेसा संदर्भातील ज्या विद्यार्थ्यांचा निकाल अजून राखून ठेवला आहे, अपडेट देत नाही आहे. कोर्टाचा जो पुढची सुनावणी होती, म्हणजे जी सुनावणी होती लेटेस्ट सुनावणी, ती 9 एप्रिल रोजी होणार होती. मग त्या 9 एप्रिलच्या सुनावणीमध्ये काय झालं तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. बघा, ज्याप्रमाणे हे पेसाचा निर्णय चालू आहे, याच्यामुळे वनरक्षक झालं, तुमचं तलाठी झालं, आरोग्यसेवक, या ज्या काही एक्झाम आहे त्या एक्झाममधील जे काही पेसा विद्यार्थी आहेत ते पेसा विद्यार्थी होल्ड झाले. त्यांचा रिझल्ट रिझर्व ठेवण्यात आला आहे. त्यांचा रिझल्ट लावत नाही आहे. काय कारण आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, कारण की पेसाचा निकाल हा कोर्टामध्ये पोहोचला आणि जोपर्यंत कोर्ट त्याच्यावर निर्णय देत नाही तोपर्यंत हा निर्णय असाच असणार आहे. मग याची जी सुनावणी होती ती 9 एप्रिल रोजी होती. 9 एप्रिलच्या सुनावणीमध्ये काय झालं तर ज्या वेळेस आपण त्या वेबसाईटवर पोहोचतोय, वेबसाईटवर आपण दाखल झाल्यानंतर आपल्याला दिसते की जे स्टेटस होतं, ओके, ते स्टेटस अजून अपडेट नाही, म्हणजे पेंडिंगच सांगते. आणि याच्या पुढे काय याची सुनावणी, मग याचा जो निकाल काय लागला, आता 9 एप्रिलला तर सुनावणी होती. 9 एप्रिलच्या सुनावणीमध्ये काय घडलं ते द्यायला पाहिजे होतं. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की याची जी पुढची सुनावणी असणार आहे ती 23 एप्रिल रोजी होणार आहे. म्हणजे जो निर्णय आहे तो आता 23 एप्रिल रोजी लागणार आहे. मग आता 23 एप्रिलला जर रिझल्ट लागला तर सपोज आपल्या साईडने लागला, पेसाचा जो काही निर्णय असेल तो लागला, ओके, म्हणजे ओके आला रिझल्ट, तर त्याच्या पुढे काय होईल, त्याच्या पुढे मित्रांनो याची जी काही पुढची प्रोसेस असणार आहे ती जून नंतरच होणार आहे. कारण की आता लोकसभा इलेक्शन आहे आणि लोकसभा इलेक्शनमध्ये ते पुढची काही हालचाल करणार नाही, कारण की त्यांना आता त्यांच्या सीट वाचवायच्या आहे. त्यांचं जे पॉलिटिकल करिअर, ते पॉलिटिकल करिअर आता ते सांभाळत आहे. तुम्हाला त्यांना आपलं बाजूचं काही घेणं देणं नाही. आणि कोर्ट पण काय करणार आहे, हा जो 23 एप्रिल त्यांनी आता दिलेली तारीख आहे ती 23 एप्रिलची अजून मे बी पुढे जाऊ शकते. फक्त अपडेट हाच होता की सपोज जर पॉझिटिव्ह राहायचं आहे, आपल्याला पॉझिटिव्ह घ्यायचं आहे गोष्टी, ओके, कुठेही डिस्प्रेस होऊ नका, कुठेही डिसमूड होऊ नका, टेन्शन घेऊ नका, कारण की निकाल तर लावायचं जे त्यांना एनी हाऊ कंडिशन. आणि मी तर म्हणतो ना, मग आता यांनी जर निकाल नाही लावला ना, ओके, 23 एप्रिलपर्यंत जर नाही निकाल लावला तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो आपल्या हातात आहे की यांचा निकाल आपल्याला कसा लावायचा आहे इलेक्शनमध्ये, आणि तो विचार आपण प्रत्येकाने करूनच ठेवायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.